भजी एकदम कुरकुरीत आणि गरम आहेत. नरवीर तानाजी मालुसरे यांची पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा पाठीमागे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 6:30 वाजून गेलेत आणि आपण आज चाललोय पुण्याच्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावरती. तसं प्लॅन होता 6लाच निघायचा, पण आता उशीर झालेला आहे थोडासा. तर चला बघूया आता किती वेळ लागतोय. चला निघूया. आता आम्ही चाललोय पुणे-बेंगलोर हायवेने. सकाळची वेळ असल्यामुळे जास्त काही ट्रॅफिक नाहीये. थोडंसं पुढं आल्यावर चांदणी चौकातून दिसणारा हा सूर्योदय बघा. इथून आपण आता सिंहगडचा घाट रस्ता चढायला सुरुवात केलेली आहे. आता सूर्य पण डोळ्यासमोर चमकतोय आणि घाट रस्ते म्हणले की वेडीवाकडी वळणे आलीच. सकाळची मस्त थंड आणि फ्रेश हवा घेत आम्ही पुढे चाललोय. जसं आम्ही वरती चाललोय तसं तिथून दिसणारं दृश्य सुद्धा अधिकच सुंदर होत चाललंय. आणि हा संपूर्ण घाट रस्ता 5 ते 6 किलोमीटर लांबीचा आहे. एका साईडला डोंगर आणि दुसऱ्या साईडला खोलदरी असा हा घाट रस्ता पार करून आता आपण वरती पोहोचलेलो आहे. पायथ्यापासून गडापर्यंत येण्यासाठी शेअरिंगवाल्या गाड्या सुद्धा येतात. मित्रांनो, पोहोचलेलो आहे आपण गडावरती. पाठीमागे इकडे 4 व्हीलरची पार्किंग आहे. पलीकडे आपण गाडी लावली, तिकडे 2 व्हीलरची पार्किंग आहे. खाली व्ह्यू बघा. आपण पोहोचणार होतो सनराईज बघण्यासाठी, पण आता सूर्य खूप वर आलेला आहे. आपल्याला पोहोचायला थोडासा उशीर झालाय. आणि इकडून व्ह्यू बघा. इथे पार्किंगचे कुठलेही चार्जेस घेतले जात नाही. पार्किंग पूर्णपणे फ्री आहे. हा जो समोर डोंगर दिसतोय हा सुद्धा गडाचाच एक भाग आहे आणि इथून पुढे आता गड सुरू होतो. समोर बघा शाळेच्या सहली सुद्धा यायला सुरुवात झाली आहे. गडाच्या एंट्रीलाच इथे महाराष्ट्र शासनाचा एक बोर्ड लावलेला आहे. गडावरती सामान नेण्यासाठी गाढवांचा उपयोग केला जातो कारण इथून पुढे गाडी जात नाही. चला मित्रांनो, आता चढायला सुरुवात करूया आपण. तसं आपण गाडीने चाललोय वरती. आता थोडस चढायचं आहे आणि इथं असं लिहिलंय की 3 तासापेक्षा जास्त वेळ थांबू नये. बघूया आपल्याला किती वेळ लागतो. आता चढण्यासाठी जास्त काही नाहीये, प्लेन असा रस्ता केलेला आहे इथे व्यवस्थित चालण्यासाठी. आपण डायरेक्ट गाडीने वरती आल्यामुळे जास्त काही चालावं लागणार नाही. तर इथे बघा, गडगेवणी सिंह आला 1 जुलै 1693. हे बघा समोर पुणे दरवाजा आहे वरती आणि गर्दी बघा. जातानाच आपल्याला ही शेंगदाणा पेरू विकणारे लोक दिसतील. तुम्ही इथून गडावरती खाण्यासाठी घेऊन जाऊ शकता, परंतु गडावरती पूर्णपणे प्लास्टिक बंदी आहे. इथे बघा हा पुणे दरवाजा आलेला आहे. ते माहिती बघायची. इथे फोटो काढण्यासाठी लोकांची नेहमीच गर्दी असते कारण इथे फोटो खूप छान येतात आणि गडाच्या दरवाजाचा हा व्ह्यू पूर्ण मिळतो. आम्हाला सुद्धा इथे फोटो काढण्यासाठी जागा मिळाली आणि आम्ही सुद्धा भरपूर फोटो काढून घेतलेत. पुणे दरवाज्यातनं आपण आता एंट्री करतोय आणि इथे वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. इकडनं वरती आलोय आपण. इथे थांबलोय आणि खाली व्ह्यू बघा इथनं. अजून आपल्याला वरती जायचंय. इथे बघा सिंहगडाचा पूर्ण नकाशा लावलेला आहे. चला जाऊया पुढे. पुणे दरवाजा 2 इथे वरती आहे. चला
वरती पुणे दरवाजा 2 कडे चाललोय आपण. ही पक्ष्याची माहिती पण लावलेली आहे. इथून आत आल्यानंतर गडाचा एक पूर्ण सुंदर व्ह्यू मिळतोय. चला तुम्हाला सुद्धा एक पूर्ण व्ह्यू दाखवतो. इकडनं आपण आतमध्ये आलोय. पुणे दरवाजा 2 नाव दिलंय याला. इथून आतमध्ये आलोय आणि आपल्याला जायचं आहे इकडे पुढे. तिकडे वरती तो टावर दिसतोय बघा छोटासा, तिकडे जायचं आहे आपल्याला वरती. गडावरती आल्यानंतर आजूबाजूची ही डोंगर किती छोटी दिसत आहेत आणि त्यापेक्षाही छोटी दिसत आहेत त्यात बसलेली गावे. इथं खाली ट्रेकिंगचा रस्ता आहे. खाली जे गाव दिसतंय तिथून आपण गाडी लावून या रस्त्याने ट्रेकिंग करत आपण वरती येऊ शकतो. आज आम्ही ट्रेकिंग करत नाही आलोय कारण आमच्याकडे आज वेळ कमी होता आणि ट्रेकिंग करत वरती यायला जवळपास 1.5 ते 2 तास लागतात. तर आता निघालोय चालत पुढे. अजून भरपूर चालायचं आहे. काही लोकांचा गड फिरून सुद्धा झालाय आणि ते आता खाली उतरत आहेत. जर तुम्हाला सूर्योदय बघायचा असेल तर पहाटे लवकर तुम्ही येऊ शकता आणि गडावरनं सूर्योदय खूप छान दिसतो. आमचाही प्लॅन सूर्योदय बघायला येण्याचाच होता, परंतु आपल्या घरापासून इथे येण्यासाठी खूप वेळ लागला. अंतर जवळपास 45 किलोमीटर आहे आणि 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागला. आणि इथे किल्ल्यावरून वरती आल्यावरती प्रथम इथे आहे तोफखाना. इकडे या साईडने जायला लागतं आतमध्ये. तर आपण येताना जाऊया इकडे. आधी आपण इकडे मेन किल्ल्यावरती जाऊया सरळ. इथे बघा, इथे आहे आतमध्ये घोड्याची पागा इथे. तर चला बघूया. हा घोड्यांचा पागा म्हणजे हा घोड्यांचा तबेला आहे आधीच्या काळातला. आणि हा पूर्ण दगडामध्ये आहे. इथे पाणी सुद्धा साचलेलं आहे थोडंसं. आता इथे घोडे ठेवत नाहीत. पूर्ण बंद आहे आता. ते पाणी वगैरे साचलेलं आहे. इथे वरती हॉटेल सुद्धा आहे. हॉटेल कोंडाणेश्वर. गडावरती असे सूचना फलक ठिकठिकाणी लावलेले आहेत आणि डस्टबिन सुद्धा ठिकठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामुळे तुमच्या जवळची रिकामी पाणी बॉटल किंवा इतर काही कचरा असेल तर तो तिथे ठेवलेल्या डस्टबिनमध्येच टाका. इकडे गडावरती खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आणि वरती आल्यावर सुद्धा पेरू, पाणी बॉटल आणि बाकी खाण्यापिण्याचे पदार्थ मिळून जातात. आणि इथे एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. आणि वरती जोराचा वारा चालू असल्यामुळे काही काही क्लिपचा ऑडिओ सुद्धा रेकॉर्ड झालेला नाही. त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतोय. इथे बघा, कल्याण दरवाजा, देवटाक या साईडला आहेत. तानाजी कडा सरळ आणि नरवीर तानाजी मालुसरे समाधी इकडे आहे. इथे समोर आहे. पहिल्यांदा आपण जाऊया नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे. इथे चांगलं बांधकाम केलेलं आहे आणि इथून वरती कोंडाणेश्वराचं मंदिर आहे. इकडे वरती गेल्यावरती तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. आधी इकडनं जाऊन येऊया. आणि इथे शूज आपल्याला बाहेर काढून जायला लागतील. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाबाहेरचा हा एक 360 डिग्री व्ह्यू बघा. इथे खूप चांगल्या प्रकारे रिनोव्हेशन केलेलं आहे आणि आणखी काही काम सुद्धा चालू आहे. चला जाऊया आतमध्ये. इथे शाळेची ट्रिप आलेली आहे, बहुतेक मुलांची ट्रिप आलेली आहे. आणि त्या देखावा किती छान केलाय बघा. शाळेची सहल चालले ते लोक आता पुढच्या पॉइंटला. शनिवार रविवार किल्ल्यावरती भरपूर गर्दी असते. सहली सुद्धा येत असतात. अशीच एक सहल आज आलेली आहे. आणि ही आहे समाधी नरवीर तानाजी मालुसरे यांची.
चारही बाजूने व्यवस्थित फिरून दाखवतो. इथे स्वच्छता आणि मेंटेनन्स खूप चांगला ठेवलेला आहे. आणि समाधीस्थळीच हा भगवा ध्वज फडकताना दिसतोय. ते पूर्ण परिसरात छान झाडे लावलेली आहेत. इथे मोडी लिपीमध्ये लिहिलेलं आहे. वरून व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. तसेच समाधीस्थळी विविध प्रकारच्या फुलांची झाडे सुद्धा जपली आहेत. शूज घालूया आणि निघूया. भरपूर फिरायचं आहे. तर आता चाललोय ज्ञानेश्वरच्या मंदिरात. इथे सुद्धा थोड्याशा पायऱ्या चढून वरती जायचं आहे आपल्याला. आणि इथे वरती टावर सुद्धा आहे. चालू आहे की नाही माहिती नाही. थोड्याशा राहिल्यात. आलोय वरती. तर तिकडनं आलोय खालून. इथून पण व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. आणि हा कोंडाणेश्वर मंदिराचा बोर्ड. हा आहे कोंडाणेश्वर मंदिराचा परिसर. किल्ल्यावरतीच आहे. थोडस वरती चढून यावं लागतं. पण इथून व्ह्यू खूप सुंदर मिळतोय. इथे माहिती वाचू शकता तुम्ही. हे जे मंदिर आहे मित्रांनो हे खूप प्राचीन काळातलं मंदिर आहे. इथे बघू शकता पूर्ण दगडी बांधकाम असलेलं मंदिर आहे. घरातून निघायला आपल्याला 6:45 झालेले आणि इथे आपण 8:30ला पोहोचलेलो. आता वाजलेत 9:30. आपण 1 तास झाला किल्ला फिरतोय. अजून भरपूर फिरायचं राहिलंय. असं ठिकठिकाणी इथे सूचना माहिती. इथे सिंहगडचा परत एकदा पूर्ण मॅप लावलेला आहे. कुठले स्पॉट कुठे आहेत इथे बघून तुम्ही फिरू शकता. आता जातोय अमृतेश्वर भैरव मंदिरात. इथे आतमध्ये मंदिर आहे. हा बघा पाठीमागे अमृतेश्वर मंदिराचा परिसर. इथे याची माहिती सुद्धा लावलेली आहे. वाचू शकता. आणि ही आहे मंदिराची लाकडी दरवाजा असलेली एंट्री. आता मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करूया. हे सुद्धा पूर्ण दगडी बांधकामामध्ये आहे. चला इथे दर्शन घेऊया. आणि हा आहे संपूर्ण मंदिर परिसर. हे आहे हत्ती टाके. बघा इथे माहिती दिली आहे. ते पाण्यात उतरण्यास मनाई आहे. ते कल्याण दरवाजाकडे जाताना एक मारुती मंदिर आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी गडावरती आहे. तिथे समोर बघू शकता पाणी तिथनं पाझरतंय. हा कल्याण दरवाजाकडे जाण्याचा रस्ता. इथे पायऱ्या वगैरे नाहीयेत. इथे नॉर्मल खडकाचा रस्ता आहे. तर याच्यावरूनच चालत जायचंय आपल्याला. मला कॅमेऱ्यात दिसलं की नाही माहिती नाही. इथे मुंगूस आहे खाली. या पॉइंट वरून एक व्ह्यू बघा. तिथे हवा खूप चालली आहे. तिथे आवाज किती क्लिअर येत असेल माहिती नाही. पायऱ्या वगैरे काही नाहीये. पुन्हा आहे तसा खडकाचा रस्ता केलेला आहे. वरती आल्यानंतर व्ह्यू किती मस्त दिसतोय. ते खाली कल्याण दरवाजा आहे. आता खाली जाऊया आपण इथून. इथे सुद्धा फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी आहे. आणि त्या आधीच्या काळात मोठे लाकडी दरवाजे असायचे, आता ते नाहीयेत. कल्याण दरवाजा बाहेरच्या साईडने. इथे पायऱ्या आहेत. खूप उंच उंच पायऱ्या आहेत. पण इकडनं सुद्धा किल्ल्यातनं बाहेर पडण्यासाठी रस्ता आहे. कल्याण दरवाज्यातनं खाली आल्यानंतर समोर दिसणारं हे अतिशय सुंदर असं दृश्य. तर मित्रांनो हा आहे दरवाजा. या साईडला एक होल आहे. या साईडला एक होल आहे.
तर हे कशासाठी आहे, हा आहे त्यावेळेसचा कडी कोयंडा. त्यामधून मोठा लाकडी ओंडका टाकला जायचा, इकडनं टाकला जायचा, तो इकडे जाऊन फिट व्हायचा आणि अशा प्रकारे हा एवढा मोठा दरवाजा सिक्युअर केला जायचा. हे झाडं झुडपं किती वाढलेली आहेत इथं. छोटीशी पायवाट राहिली चालायला न सुद्धा व्ह्यू मस्त येतोय. तर छोटासा ट्रेक आहे, जास्त मोठं नाही, असं वरपर्यंत. आणि इथून दिसणारा अतिशय सुंदर असा नजारा बघा. ही डोंगर रांग बघा किती सुंदर दिसतीये. आम्हाला जायचंय इथे वरती, थोडंसंच राहिलंय आता. आकाशाचा कलर पण किती मस्त दिसतोय. आज काय आभाळ वगैरे नाहीये. तर मागचा व्ह्यू कसा दिसतोय मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण व्ह्यू दिसतोय बघा पाठीमागे. हे बघा इथे एक छोटीशी पाण्याची टाकी आहे. पावसाचं पाणी साचलेलं आहे यात आणि काही पाणी डोंगरातून झिरपून येत असेल. खराब पाणी आहे पण पिण्यायोग्य नाहीये. इथे सुद्धा एक सुंदर अशी पाण्याची टाकी आहे. यातलं पाणी तुलनेने जरा स्वच्छ दिसतंय. इथे सुद्धा एक ग्रुप आलेला आहे. ना सुद्धा व्ह्यू बघा. पाठीमागे बघा, धुक्यामुळे डोंगर सुद्धा अंधुक दिसायला लागलाय. तर चला आता इकडे बघून झालेलं आहे आपलं. चांगलं व्ह्यू मिळालं आणि आता आपल्याला जायचं इकडे समोर तो जो टावर दिसतोय तिकडे जायचंय आपल्याला. या साईडचा रस्ता आधीपेक्षा चांगला आहे. चला जाऊया. इकडनं सुद्धा व्ह्यू चांगला मिळतो. इकडे पण हा खोलदरी आहे. या साईडला जो व्ह्यू बघितला तो झुंजार बुर्जावरून बघितला आपण. तर चला मित्रांनो, आता भूक लागली आहे, इथे बसलोय, आता काहीतरी खाऊन घेऊया. तर मित्रांनो इथे आपले आलेले आहे आता कांदा भजी, मॅगी, मसाला ताक आणि 2 दही. आता खाऊन बघतोय भजी, बघूया कशी आहे टेस्ट. भजी एकदम कुरकुरीत आणि गरम आहेत, त्यामुळे टेस्ट एकदम छान येते. तर आपण इकडनं जाऊया आणि असं पूर्ण गोल राऊंड मारून पुन्हा इकडनं येऊया. बघा मित्रांनो, आपण तिकडनं आलोय. तो जो डोंगर दिसतोय तिकडनं आपण चालत 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 इथपर्यंत पोहोचलोय. झूम करून दाखवतो. बघा लोक दिसतात ते तिथं. मग आपण त्या साईडने व्ह्यू बघितलेला, तर या साईडने बघा. समोर व्ह्यू बघा किती सुंदर दिसतोय. आज काहीच आभाळ नसल्यामुळे आकाशाचा निळा रंग सुद्धा स्पष्ट दिसतोय. पावसाळ्याच्या सीझन मध्ये तर हा व्ह्यू आणखीनच सुंदर दिसतो. समोर दिसणारा डोंगर पूर्ण हिरवागार होऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण आलो छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीस्थळी. तर इथे किल्ल्यावरतीच महाराजांची समाधी आहे, छत्रपती राजाराम महाराजांची. तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. इथे समाधीविषयी अधिक माहिती लावलेली आहे. त्याचबरोबर इथे समाधीच्या बॅक साईडला इथे सुद्धा एक पाण्याची टाकी आहे, पण बहुतेक ही वापरत नाही, त्याच्यावरती पूर्ण शेवाळ साचलेला आहे. इथून सुद्धा आता आपल्याला वरती जायचंय. पायऱ्या आहेत आणि संपूर्ण किल्ल्यावरती अशा भरपूर पायऱ्या आहेत, त्यामुळं चढायला आणि फिरायला सोपं होतंय. परंतु पायऱ्यांवरून चढताना पण भरपूर दम लागतोय, सवय नाही राहिलेली.
त्यामुळे पायऱ्या संपल्यात. आता प्लेन रस्ता चालू झालाय. तर चला आता सगळं आपलं फिरून झालेलं आहे. लास्ट पॉइंट आपला तोफखाना. तर चला तोफखाना बघूया. आता आतमध्ये चाललोय आपण तोफखान्याकडे. काय आहे ते बघूया. तर हा आहे तोफखान्याचा परिसर. तोफखान्याच्या पॉइंटवरून व्ह्यू बघा खालचा. तर मित्रांनो अशा प्रकारे गड आता फिरून झालेला आहे. तर चला आता गड उतरायला सुरुवात करूया. आता दुपारचे वाजलेले आहेत 1. भरपूर टाइम लागला आपल्याला गड फिरायला. तर चला आता खाली जाऊया. आणि आम्ही जेव्हा गड उतरायला सुरुवात केली तेव्हा काही लोक गड चढायला सुरुवात करत होते. थंडीचे दिवस असल्यामुळे उन्हाचा काही त्रास होत नाही, त्यामुळे तुम्ही दुपारी सुद्धा गडावरती जाऊ शकता. आलेलो आहोत गडाच्या पायथ्याशी. तर आता आमचा सिंहगड किल्ला फिरून पूर्ण झालेला आहे. मागे बघू शकता इकडे आपण गाडी लावली. तर चला गाडी काढूया आणि निघूया. पोहोचलेलो आहे घरी. 83.5 किलोमीटर झाली आपली टोटल ट्रिप. आणि टोटल ट्रिपचा ॲव्हरेज आपल्याला भेटलाय 50.6. म्हणजे आपली स्कूटी पण आपल्या या पल्सर इतकाच ॲव्हरेज देते. तर मित्रांनो हा होता आपला आजचा सिंहगडचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.